नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बीएससी कोर्स म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स कोर्स बद्दल पाहणार आहोत. हा कोर्स काय आहे, बरेच जण ऐकून असतील, पण ह्या कोर्स मध्ये काय शिकवलं जातं, मेनली याच्यामध्ये एम काय असतो, पुढे काय करू शकता, ह्या गोष्टी माहित नसतात. त्याच्यामुळे इंटरेस्टेड असाल हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट्स बिगिन. तर आता पाहूया की हा कोर्स काय आहे. तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की हा कोर्स तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि याच्यामध्ये मेनली थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल जे नॉलेज आहे त्याच्यावर जास्त फोकस केला जातो. याचा एम असतो कल्टिवेट करणे गोष्टी कोणकोणत्या. तर बीएससी मध्ये जसं फिजिक्स येतं किंवा जे सायकोलॉजी येतं, त्याच वेळेला तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी पाहायला भेटतं. तर ह्या गोष्टींना कल्टिवेट करण्याचा जो एक एम असतो तर ह्या कोर्सचा असतो. फर्दर तुम्ही एमएससी सारखे विषय करू शकता, पण मेनली याच्यामध्ये प्रॅक्टिकल अँड थेरॉटिकल जे नॉलेज असतं त्या गोष्टींचा विस्तृत पद्धतीने अभ्यास या कोर्समध्ये शिकवला जातो. आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते ते पाहूया. तर शैक्षणिक पात्रता एवढीच आहे की तुम्ही 12वी पास आउट असणे गरजेचे आहे. नो मॅटर व्हॉट तुम्ही स्ट्रीम काय निवडली आहे, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आहे किंवा हे बोथ आहे, पीसीएमबी आहे, तरी कोणताही विद्यार्थी याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकतो. याचे वाईडली कॉलेज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. नॉर्मल कॉलेजमध्ये जो आहे तो हा कोर्स तुम्हाला पाहायला भेटतो. जवळपास तुमच्या कॉलेज असेल तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही इझिली ऍडमिशन मिळू शकता. ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला पाहायला भेटते. तर आता आपण ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर ॲज आय सेड बिफोर की ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन याच्यामध्ये पाहायला भेटतं. याच्यामध्ये काही ठिकाणी CUET एक्झाम जे असते, एंट्रन्स एक्झाम ती ठेवली जाते, पण 99% कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर ऍडमिशन मिळून जातं. ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी जे रिस्पेक्टेड कॉलेज आहे त्यांच्या साईटला व्हिजिट करून तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करावी लागेल. आणि जे महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही हा कोर्स करण्यासाठी इच्छुक असाल, तुम्हाला खरेच याच्यामध्ये सिरियस आहेत, तुम्हाला जे तुमचे स्किल्स आहेत ते एनहान्स करायचे आहेत, तर तिथे एंट्रन्स एक्झाम असते. ते पास आउट होणे, शॉर्ट लिस्ट होणे, लिस्टमध्ये येणे गरजेचे आहे. आफ्टर दॅट तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करून तुम्ही ऍडमिशन करून हा जो कोर्स आहे तो परस्यू करू शकता. तर आता पाहूया की याचा कालावधी तुम्हाला काय पाहायला भेटतो. तर बघा, ह्याचा कालावधी सर्व कॉलेजेसमध्ये 3 वर्षाचा पाहायला भेटतो. इच इयर तुम्हाला 2 सेमिस्टर पाहायला भेटतात, म्हणजे तुम्हाला 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टरचा अभ्यास करावा लागतो. 17 परीक्षा असते, म्हणजे तुमचे जे 6 सत्र आहेत त्यांच्या परीक्षा तुम्हाला पास आउट करणे गरजेचे आहे. अँड आफ्टर 3 इयर्स ज्यावेळेस तुम्ही हे कम्प्लीट कराल, तुम्हाला जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीजमध्ये यूज करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करू शकता. ॲज आय सेड बिफोर की याच्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा सिलेबस पाहायला भेटतो. 3 वर्षाचे सेमिस्टर पाहायला भेटतात सेमिस्टर वाईज पद्धत, पण याच्यामध्ये सिलेबस काय आहे ते आपण पाहूया की या 3 वर्षाच्या स्पॅनमध्ये तुम्हाला कोणकोणते विषय पाहायला भेटतात. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, जे मी तुम्हाला कल्टिवेशन बद्दल सांगितलं की याचं एम आहे, त्याच्यामध्ये बीएससी कम्प्युटर सायन्समध्ये त्याचा सिलेबस आहे इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर, सिस्टीम प्रोग्रामिंग, इंट्रोडक्शन टू वेब टेक्नॉलॉजी, मोबाईल ॲप्लिकेशन, फॉरेन्सिक पॅथॉलॉजी, फॉरेन्सिक मशीन, त्याचबरोबर सायकोलॉजी, ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर इन केमिस्ट्री, कॅल्क्युलस, ॲनालिटिकल सॉलिड जिओमेट्री, केमिस्ट्री, बायोफिजिक्स, सिस्टीम फिजिओलॉजी, प्लांट ब्रीडिंग, अल्जी अनाटॉमी, फंगी अनाटॉमी, मायक्रो इकॉनॉमिक्स, लॉ अँड इकॉनॉमिक्स थिअरी, अशा वेगवेगळे जे विषय आहेत ते तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतात. हे पूर्ण विषय तुम्हाला 3 वर्षाच्या कोर्समध्ये पाहायला भेटतात. आणि ह्याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल की कोणकोणते कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये टॉप जे हा कोर्स ऑफर करतात, ॲज वेल ॲज याच्यामध्ये पूर्ण सिलेबस काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करायला विसरू नका. तर आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर बघा, हा कोर्स जर तुम्ही सिरियसली जर डेडिकेटेड पद्धतीने केला तर 3 वर्षानंतर तुम्हाला खूप साऱ्या जॉब ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत, जसं मॅथमॅटिशियन, लॅब असिस्टंट, म्हणजे हे स्पेशलायझेशन जे कल्टिवेशन केलं जातं त्याचा जो एम आहे त्या स्ट्रीममध्ये तुम्ही कंटेंट क्रिएटर सारखे जॉब सुद्धा मिळवू शकता. खूप सारे जॉब्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. हे सर्व काय तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे फक्त डिग्री सर्टिफिकेट भेटल्यानंतर जॉब मिळेल असं नाहीये. तुम्ही तुमच्या स्किल जर डेव्हलप केल्या तर तुम्ही गव्हर्नमेंट ॲज वेल एज प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जॉब मिळू शकता. पण जर तुम्हाला फर्दर स्टडीज करायचे आहे तर तुम्ही MSc जे आहे, जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते सुद्धा करू शकता आणि तुमच्या स्किल जे आहेत ते एनहान्स करू शकता.
तर संधी जर पाहिलं तर खूप साऱ्या संधी याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडायला पाहिजे. तर ज्या विद्यार्थ्यांना BSc हा कोर्स करायचा आहे, जवळपास तो तुमचा कोर्स अवेलेबल आहे. जर आपण ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर मोस्ट ऑफ विद्यार्थी हा कोर्स करतात. तुम्हाला डिग्री मिळवायची आहे, पण जर सिरियस तुम्हाला जे करायचं आहे तर तुम्ही चांगलं कॉलेज निवडा. त्याच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत त्या डेव्हलप करा. याच्यामध्ये बरेच विषय शिकवले जातात. त्यांचा विस्तृत पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर गव्हर्नमेंट ॲज वेल एज प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही जॉब मिळवू शकता, किंवा पुढे तुम्हाला MSc सारखं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ती डिग्री करायची आहे तर नक्की तुम्ही BSc ला कन्सिडर केलं पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. याच्याबद्दल किंवा इतर कोर्सबद्दल काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. तसेच इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा स्क्रीनवर तुम्ही पाहिली असेल आतापर्यंत व्हिडिओमध्ये, तर तिथं आम्हाला फॉलो करून आमच्याशी विस्तृत चर्चा करू शकता. तर मित्रांनो, आमची वेबसाईट जी आहे ती सर्च करायला विसरू नका. नाव आहे studyflowcourses.in. तिथे आम्ही वेगवेगळे जे सब्जेक्ट आहेत, जे विषय आहेत त्याची माहिती जी आहे ते अपलोड करत राहतो. तर नक्की ते चेकआउट करायला विसरू नका. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.